कोण कोण घरी? माझ्या घरी आई वडील होतं, मी एकटीच आहे. एकटीच? हा, मला भाऊ नाही, बहीण नाही, कोण नाही. मग लाडके असाल तुम्ही लहान? हो. आई बाबा काय करायचे? काय शेती. कुठलं पीक असायचं शेतात? काय हिरवीची बाग. हा. आणि मग काय डुकरी बिकरी पेरायची. शाळेत जायचं की नाही? नाही. कधीच नाही गेला? कधीच नाही गेली. अरे मजा होती तुमची. हो ना? गुरु राखायची, शेण गोळा करायचं. होय. शाळेत नाही जायचं? नाही. का नाही गेला शाळेत? शाळेत नव्हती तर कुठली जाते शाळेत. आजोबा तुमचं बालपण कुठलं? गारीवाडी. तिथलंच? नाही म्हणजे मी पाहुणा म्हणते गावात आहे. हो, मी कुठं काय म्हणलं? ना तू म्हणते तुमच्यातलं गेलं कसं तुमचं? असं मी कधी विचारलं? मी कधी लग्नाचं विचारलं का आजी? नाही. तेच सांगतायत मला सगळं. शाळेत कुठल्या होता तुम्ही? बघायला नाही. रात्रीच्या शाळेत जात होतो 2 महिने. सई तेवढी येते बघा. सही येते? हो. मुद्द्याचं बरं येतं तुम्हाला आजोबा? तेवढंच येतं. सगळं खेळ करून लावलेत पण तेवढंच येतं. आणि घरी कोण कोण होतं तुमच्या? माझं 5 भाऊ आहेत. 5 भाऊ. आणि आई बाबा काय करायचे? आई बाबा आपली शेती करायची, दुसरं काय करते? तुम्ही पण शेतीच केली का? शेतीच केली मी. पण तुम्ही शाळेत जायचे का? गाठल्याशिवाय नाही. घातलंच नाही? नाही. लाडका बाबू म्हणून मला घरात ठेवलेला, मोठा हाणायला. आणि कशाची शाळा आली येतो. लाडका बाबू म्हणून तुम्हाला घरात ठेवला? हो. अरे अरे अरे. त्याचे प्याला हो म्हणून लावायचं मोठा वाढायला, शेतीत काम करायला. लाडका बाबू. आता लाडका हे बाबू केवढ्याला पडला मला. बाबू राहून गेला. पण मला सांगा, बघितलं होतं एकमेकांना? शेता शेजारी आपलं शेत आहे. आणि मध्यस्थी म्हटलं जोडीचं लग्न करावं. तर मी म्हटलं तसलं काय जमायचं नाही. म्हटलं मी आपलं उगाच म्हटलं बरं का. मनात तर होतं. तुमच्या मनात होतं? काय झालं आजी? लहानपणी तुम्ही त्यांना बघितलं होतं? बघितलं. पण असं आपलं लग्न करायचं यातलं काय नाही. मग माझ्या वावरा शेजारी यांची वावर. हेच याच तर रोज केळीच्या बागाकडं हे यायचे? आमची असायची पिरवीची बाग. मग एकमेकाला बघितलं की. पण यांचं आई वडील म्हणायचं म्हणतो रानात जाताना मला, अगं तेवढा सांगावा सांग. तर कसे जा त्याला म्हणा भाकरी काय घरला ये. मी म्हणाय बाबू ये घरला भाकरी काय बोलवलंय आईने. मग लग्नाचं कसं ठरलं? मध्येच ते होतं ते म्हणला म्हातारा होता. पण म्हणला आपला तुझ्या आई वडिलाला कोण सांभाळी, तू एकटी इथं जवळच्या जवळ देऊ ये. म्हणजे ते तुझ्या आई वडिलाला पाणी देतील आणि त्यांची सेवा करतील. मग ठरवलं लगीन. दोघांनी एकमेकांना बघितलं? नाही, असं बघितलं तेवढंच. बाकी काय असं बघण्याचा हल्ली कार्यक्रम करतात? नाही. कांदे पोहे देतात तसलं काहीच नाही. आंब्याखाली खेळत होते. ह्यांच्या कुठल्या मदत ते आला काय घेऊन, साडी घेऊन. हे पुरी खाली उतार. तर म्हणलं कशाला? तर म्हणलं तुझं लगीन ठरवायचं आहे. तेव्हा तुम्ही आंब्याच्या झाडावर होता? हो, खेळायला लहानपणी. काय लहान असतानाच लग्न केलं. तर किती वर्षाचे होता तेव्हा? तरी 13-14 वर्षाची. हो. काय हो, बरोबर आहे का नाही? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता.
चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.